हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर निघतो आहे. आता आपण कॉलनी ते शिक्षक कॉलनीमध्ये आणि आता आपण हायवेला लागू लगेच. गाईज आपण आता पानवडला गेलो होतो. पानवडतून आलो, तिकडून येताना काही शूट नाही केलं कारण की खूप उशीर झाला होता आणि रस्त्याने सगळी चिक 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 होती, म्हणजे पूर्ण गारा झालेला होता. ठीक आहे, तर आता आपण सिल्लोडला आलो. सिल्लोडून आता छत्रपती संभाजीनगर चाललोय, दीदी सोबत, आणि पोहोचू आपण लगेच. आत्ता आपण कॉलनीतून बाहेर पडलो आहे आणि हायवेला लागलो आहे. आपण आता महाराणा चौकात आहे. आपण रोड आपल्या शाळेकडे जात होता. खूप रस्ता चेंज झाला आहे आणि आता आपण पूर्णपणे सिल्लोड शहरातून बाहेर पडलेलो आहे. तुम्ही बघू शकतात. मी हा रोड व्हिडिओ काढतो आहे कारण काही दिवसांनी आपल्याला काहीतरी नवं बघायला मिळतं, पण हे जुने रस्ते मात्र आपल्या आठवणीत कायम राहतात. याच आठवणी आणि बदल दोन्ही तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. सिल्लोड ते अजिंठा आणि छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा किंवा सिल्लोड या रस्त्यावर पूर्वी खूप झाडं होती, पण रस्त्याच्या कामामुळे ती झाडं कापली गेली. त्यामुळे रस्त्याला रुंदी मिळाली खरी, पण निसर्गाचं सौंदर्य आणि हिरवाई मात्र कमी झाली. आपण आता कॉलेजच्या समोरून भवन गावातून पास झालेलो आहे आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या रोडला लागलेलो आहे. बघू शकतात तुम्ही. आपण आता आळंद या गावावरून जात आहे. आळंद पण एक मोठं बाजारपेठ आहे. इथं पण शुक्रवारी बाजार भरतो. बघू शकता तुम्ही. गाईज आपण आता फुलंब्रीला पोचलो आहे. फुलंब्री पण एक बाजारपेठ आहे कारण की या फुलंब्रीला भरपूर खेडे जॉईंट झालेले आहे आजूबाजूनी, आणि हा पण एक मोठा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमधला. बघू शकतात तुम्ही. आता आपण एकदम बसस्टँडच्या समोरून जातो आहे. इथं कधी कधी ट्रॅफिक होती कारण की इथं रस्ता थोडासा छोटा झाला आहे, पण आता ते मोठा केला आहे त्यांनी, आणि रस्ता पण पूर्ण सिमेंटचा तो करायचा आहे. आता त्यांनी केला आहे तो पूर्ण. आता आपण लवकरच छत्रपती संभाजीनगरला पोहोचू. गाईज आपण आत्ता चौक्याचा डोंगर पार करून आणि तो घाट पण पूर्ण चेंज झाला आहे. आता समृद्धीवरून जातो आहे आपण. समृद्धीवरती आहे आणि आपण आता शहरात एंट्री करणार आहे. नमस्कार. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेले छत्रपती संभाजीनगरात, ज्याला दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जात. एकेकाळी हा शहरात तब्बल 52 दरवाजे होते. त्यापैकी भटकल गेट, दिल्ली गेट, जालना गेट आजही शहराचे वैभवाची साक्ष देत आहे. या शहरात जागतिक वारसा स्थळ आहे जसं अजिंठा, वेरूळ लेणी. अजिंठा लेणी त्याच्या प्राचीन बौद्ध चित्रकला शिल्पकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. इज वन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. तर वेरूळ लेणीमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माची अप्रतिम मंदिरे कोरलेली आहेत. ती अशी एक लेणी आहे गाईज की तिथे तिन्ही समाजाच्या मूर्त्या कोरल्या गेलेल्या आहे. कैलास मंदिर तर खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठं मंदिर आहे. लवकरच आपल्या चॅनलवर वेरूळच्या लेणीचा व्हिडिओ येणार आहे. तुम्ही तो बघा आणि स्टे ट्यून द चॅनल. इतकंच नाही तरी त्या बीबी का मकबरा, ज्याला दख्खनचा ताजमहल म्हटलं जातं. दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन काळातील अभेद्य किल्ल्यापैकी एक मानला जातो कारण की तो किल्ला कधी कोणी जिंकू शकला नाही. आपण त्या किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकतात. आय बटनमध्ये पण मी देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याचं लिंक देईल. त्यानंतर पवनचक्की ही 17व्या शतकातील पाण्यावर चालणारी एक गिरणी आजही त्या काळच्या अभियांत्रिकी कौशल्याची आठवण करून देतं. आपण पण तिथं जाणार आहे. तिथं मी गेलेलो आहे, पहिले बघितलेलं आहे, पण तिथं मी तेव्हा काही व्हिडिओ शूट केला नव्हता. तर आपण लवकरच तो पण एक व्हिडिओ टाकू. आपण आता TV सेंटरला आहे. TV सेंटरवरून आता आपल्या हडको कॉर्नरकडे जात आहे. हा पण एक मोठी बाजारपेठ आहे. खूप सारे दुकानं इथे तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर धार्मिक महत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर इथे गुहेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, जे की आपलं घृष्णेश्वर मंदिर आहे, जे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. जवळच खुलताबाद आहे, ज्याला व्हॅली ऑफ सेंट्स असं म्हटलं जातं. इथे
औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती संभाजीनगर हे केवळ एक ऐतिहासिक नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. इथल्या हिमरू आणि पैठणी साड्या जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो, एकदा तरी तुम्ही छत्रपती संभाजीनगरला भेट द्या, कारण हे ठिकाण तुम्हाला इतिहास, संस्कृती, धर्म आणि निसर्ग या सगळ्याचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. आपण लवकरच ज्या आता गोष्टी मी सांगितल्या याच्यामधल्या आपल्याला काही काही कंप्लीट झालेलं आहे, त्याचाच व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. आता काही राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरच मी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून द चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे गाईज. व्हिडिओ खूप झाले बघताय पण सबस्क्राईब कमी पडत आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. आत्ता आपण हडको कॉर्नरला आलेलो आहे. हडको कॉर्नरवरून आपण आता ताज हॉटेलचं पण नाव चेंज झालेलं आहे गाईज. कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय नवीन नाव आलेलं आहे आपल्या ताज हॉटेलला. आणि इथून आपण आता वानखेडे नगरला चाललो आहे. तुम्हाला हा व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरमधले मेन चौक, त्याच्यानंतर मेन स्थळं आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय चेंजेस झालेले आणि काय काय होणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे. कारण की आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी इथे अतिक्रमण हटाव पण पथक येऊन गेलं आहे. त्याच्यामुळे पण खूप सारे चेंजेस झालेले आहे औरंगाबादमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर हे दिवसांदिवस वाढत जाणारं शहर आहे. तुम्ही कधी काल काय बघितलं असेल तर उद्या तुम्हाला त्या ठिकाणी दुसरं काही बघायला मिळू शकतं. कारण की इथे खूप असे चेंजेस होत आहे आता आपल्या शहरामध्ये. बघू शकता तुम्ही. आत्ता आपण आहे प्रोझनच्या पाठीमागच्या भागा जो आहे इथं एक शॉपिंग सेंटर पण आहे. आणि आपण आता भारत बाजारला आहे. कारण की गाड्यांचं जे काही आपण ॲसेसरीज वगैरे करतो हे खूप मोठी बाजारपेठ आहे इथे. या दोन्ही साईडला रोडच्या एक तर सिमेंट किंवा त्या फरशीचे दुकानं, नाही तर पूर्ण कार डेकोरचं मार्केट आहे. आणि आत्ता माझ्या राईट साईडला प्रोझन मॉल आहे. प्रोझन मॉलमधून एंट्री करण्यासाठी पुढं जो सिग्नल आहे तिथून आपल्याला राईट साईडला जावं लागतं. इथं पूर्ण कार डेकोरची दुकान आहे गाईज. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण व्हिजिट केलेले असेल तर नक्की कमेंटकडून सांगा की मी इथं व्हिजिट केलेलं आहे. आता आपण जातो आहे इकडून याच्यामध्ये कुठं कॅनॉट गार्डनला पण जाण्यासाठी हाच रस्ता आहे. आणि हा एक रोडवर थोडेसे हे स्पीड ब्रेकर जास्त आहे, नाहीतर हा रोड खूप सुंदर आहे आणि येण्या जाण्यासाठी खूप चांगला आहे. पण ह्या रोडला ट्रॅफिक पण तेवढीच आहे. आता आपण इथं बघू शकतात. आता आपण इथं पोचू. तापड्या जी फेम तापड्या म्हणून पिक्चरची टॉकीज होती, ते चित्रपटगृह होतं, त्याचं रिनोव्हेशन चालू आहे मला असं कळालं होतं. तर आपण त्या सिग्नलला बायपास करतो आहे आता. तो पण एक गजबजलेला सिग्नल आहे. गाईज आपण कॅनॉट गार्डनला जाणाऱ्या रस्त्याला बायपास करून इकडून लेफ्ट साईडला गेलं तर कॅनॉट गार्डनला जाता येतं आपल्याला. कॅनॉट प्लेसला पण जाता येतं कारण की तिथं पण खूप मोठी बाजारपेठ आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं चांगलं मार्केट आहे. आणि आता आपण चाललो आहे, हा जो चौक बघितला तुम्ही, हा चिस्त्या चौक आहे. हा पण एक गजबजलेला चौक आहे. यामध्ये लेफ्ट साईडला तुमचा मेडिकोर सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधलं. आणि आता ही सगळी बाजारपेठ पण इथं सगळ्यात मोठी
बघू शकता दोन्ही साईडला तुम्हाला सगळ्या गोष्टींची दुकानं मिळतील इथे. असं काही नाही की इथं भेटणार नाही किंवा ते इथं भेटणार नाही. ह्या रोडला तुम्हाला नक्की काही गोष्टी भेटत नसतील कुठे तर इथं भेटू शकतात, कारण की ही दुकानं कंटिन्यू चालू असतात. मोठमोठी इलेक्ट्रॉनिकची पण गोष्ट भेटू शकते इथे. आपण आता सिद्धार्थ चौकात आहे. इथं पहिले हा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, आत्ता बसवलेला आहे काही दिवसापूर्वी. तुम्ही बघू शकतात, तुम्हाला पण लक्षात येईल की हा पहिले नव्हता आता आला आहे वगैरे. आपण आता अजून एक ती जी एक फेमस हॉटेल इथं दशमेश, तिच्या समोरून पण जाणार आहे. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही गाईज, फक्त एक तुम्हाला सांगतोय मी की आपल्याला लोकेशन किंवा मग आपल्याला कुठं आहे आपण हे लक्षात आलं पाहिजे, त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे, तुम्ही बघू शकतात. आपण आता इथून TV सेंटरला पण जाता येईल आपल्याला. समोर गेलं तर बळीराम पाटील शाळा आहे, ती पण पुढे याचा जो एंड आहे हा रोडचा, तीच बळीराम पाटील शाळा आहे तिथेच. आणि आपण अजून आत्ता एका फेमस चौकात चालू आहे, तो म्हणजे आझाद चौक. आझाद चौकाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल गाईज. आझाद चौकला पण पाणी खूप साचलं जातं तिथे, पाऊस कधी जास्त पडला तर. तिथे थोडंसं काम चालू आहे आत्ता सध्या, बघू शकता तुम्ही. आत्ता औरंगाबाद शहर किंवा आपलं छत्रपती संभाजीनगर या रोडसाठी किंवा रस्त्यांसाठी चांगलं आता योजना चालू आहे सध्या. तर रोड चांगले मोठे झाले आपले छत्रपती संभाजीनगरमधले. कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही कॅम्ब्रिज स्कूल कुठे आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. हे बघा गाईस, पूर्ण पाणी साचलं इथे. आपण आलो आता आझाद चौकामध्ये. आझाद चौकात सिग्नलची गरज आहे खूपच, कारण की इथं इतकं सिग्नलची गरज आहे की तुम्ही 2 मिनटं कधी इथं गाडी इकडे तिकडे नाही झाली तर पूर्ण चौकामध्ये ट्रॅफिक होऊन जातं, पूर्ण ट्रॅफिक. आता ही बस चालली, आता मलाच इथून निघायला 2 ते 3 मिनटं लागतं, कारण की इकडून MGM आणि 7 हिलकडून येणारी पण ट्रॅफिक आहे, इकडून हाडको कॉर्नरवरून येणारी ट्रॅफिक आहे. ती इथे खूप सिग्नलची गरज आहे. इथे कधी खूप ट्रॅफिक लागून जातं. छत्रपती संभाजीनगर हे इतिहास, धर्म, संस्कृती आणि कला याचं अद्वितीय मिश्रण असलेलं ठिकाण आहे. इथे आलं की प्राचीन लेणी, अभद्र किल्ले, मुघलकालीन वास्तू, धार्मिक तीर्थस्थान आणि या सगळ्याचा संगम अनुभवता येतो. आपल्यासाठी पर्यटनासाठी आकर्षण असं आहे की अजिंठा, वेरूळ लेणी, युनेस्को, बिबिका मकबरा, दौलताबाद किल्ला, पवनचक्की, खुलताबाद आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, इथं पण आपण लवकरच जाणार आहे. ठीक आहे. इथे एक गुरुद्वारा पण आहे, तिथे पण तुम्ही व्हिजिट करू शकतात. हिमरू आणि पैठणी साड्यांसाठी पण आपला छत्रपती संभाजीनगर फेमस आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.